बिहारमध्ये आता राजकारण बदललं, नितीश कुमार जे ते खासदार झाले, पण अनेक वर्ष ते तिथे मुख्यमंत्री राहिले आणि आता ते पायउतार झाल्यानंतर तिकडून भाजपाने एक प्रकारे तिकडे आता आपली मान पक्की करण्यास सुरुवात केलेली आहे. नितीश कुमारांच्या संदर्भात बोलायचं झालं तर कशा प्रकारचं राजकारण त्यांचं होतं? नितीश कुमारांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याला आठवत असेल की लालू प्रसाद यादवांचा कालखंड हा फार काही चांगल्या अर्थाने ओळखला जात नाही. त्या दरम्यानच्या काळामध्ये एक हिंदी सिनेमे आले, म्हणजे गंगाजल असेल किंवा अपहरण असेल, तर ते साधारणतः समाज मनाचं ते प्रतिबिंब किंवा जे प्रातिनिधिक चित्र होतं बिहारमधलं त्या काळातलं, ते सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न झाला. नितीश कुमार यांचं वैशिष्ट्य असं की बिहारला भयमुक्त बनवणारे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमारांचं नाव हे इतिहासामध्ये नोंदलं जाईल. विशेषतः अपहरणसारख्या आपण सिनेमामधून पाहिलं की महिला किंवा मुलींचं ज्या पद्धतीने अपहरण व्हायचं त्याला फार चांगल्या पद्धतीने नितीश कुमारांनी पायबंद घातला. आणि सामान्य लोकांना काय असतं, राज्यकर्त्याकडून काही सूर्यचंद्र यांची अपेक्षा नसते, एक व्यवस्थित त्याला जीवनाची गॅरंटी हवी असते. तर सुरक्षित जीवनाची गॅरंटी देण्याचं काम नितीश कुमारांनी केलं आणि एक प्रदीर्घ काळ सुदैवाने बिहारी जनतेच्या सुदैवाने ते मुख्यमंत्रीपदी राहिल्यामुळे एक चांगल्या पद्धतीची कायदा आणि सुव्यवस्था त्या राज्यामध्ये प्रस्थापित झाली आणि त्याचे निश्चितच चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. नितीश कुमारांचं हे मोठं योगदान आहे असं मला वाटतं. विशेषतः नितीश कुमार हे महिला वर्गामध्ये तुम्ही कधी बिहारमध्ये गेलात तर ते अत्यंत लोकप्रिय नेते आहेत हे तुम्हाला आढळून येईल.